किती सुंदर रोड आहे यार, एक नंबर. लेन्स कव्हर वर थोडासा एक क्रॅक आला आहे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आज आपण जाणार आहोत कोस्टल राईडला. अरे पडला. हा तर बस किती वाजलाय, 4:30 इथेच वाजले. आपल्याला लेट झाला, पॅकिंग करण्यामध्येच खूप टाइम गेला. ही बघा माझी बाईक. बस आता आपण एका फ्रेंडला पिक करणार आणि मग इथून निघणार. फ्रेंडकडे गेल्यावर अजून थोडा सेटअप करायचा आहे, मोबाईल पण लावायचा आहे, तर तो एक लावूया. चला तोपर्यंत ठीक आहे. लेट तर झालाय, आपल्याला 4:30 वाजता मीट करायचं होतं पॉइंटवर, पण झालं आहे आपल्याला लेट. तर आपल्याला बोलणे बसणार आहेत वाटते आता, तर बघूयात काय होतं. जरा खूप लेट झाला आहे यार, हे मारतात होतं मला. सर्व प्लॅन मीच लेट करतोय, पण माझ्यामुळेच लेट झाला. खूप एक्साइटमेंट आहे यार. कोस्टल राईड खूप दिवसापासून करायची इच्छा होती, म्हणजे खूप बाईक घेण्याआधीपासून मी ड्रीम पाहत होतो की कधीतरी मी कोस्टल राईडला जाईल, आणि आज तो दिवस आलेला आहे. एक्साइटमेंट पण खूप आहे. सांगूयात आपण, सर्व सांगूयात हळूहळू, कारण आपल्याला जाण्यासाठी लागणार आहेत ऑलमोस्ट 6 hours. आता आपण जातोय फ्रेंडच्या घरी, फ्रेंडकडे. तो पण येणार आहे, जवळच राहतो माझ्यापासून. तशी सांगायचं झालं तर ही माझी फर्स्ट अशी लॉंग, म्हणजे कुठेतरी मी 4-5 डेजची ट्रिप काढून जातोय बाईकने. बापरे, खूप स्वेट आला आहे, खूप स्वेट. थंडी तर नाही आहे यार, ऑलमोस्ट सर्व घातलं, थंडी नाही आहे. मे बी इथे नसेल, समोर गेल्यावर लागेल, रूटने बघावं लागेल. हा, खाली गेलो रे. हा, मोकळा पॉट, खड्डा सोडलाय, खड्डा. हा, ओके. काय काय ठेवायचं? तर झाली आहे राईड स्टार्ट. हा, मित्राला पण पिक केलं त्याच्या घरून. भारी वाटत आहे. दिस इज प्रतीक, मी कॉलेजमेट्स होतो. खरंच यार, मॉर्निंग राईड्स खरंच एकदम अलगच हिट करते. खूप वेळेस गेलो राईडला, पण म्हणजे मॉर्निंग मध्ये मजा येते ना, तेच बाकी राईड्स मध्ये नाही येत. अजून तर आपल्याला पुण्याच्या बाहेर निघायचं आहे, मग कुठे कोस्टल रोड, तर खूप टाइम आहे. या राईड साठी आपण खूप जे प्रिपरेशन केलं आहे, बिकॉज ही माझी फर्स्ट लॉंग राईड आहे म्हणून. हा, म्हणजे बेसिक तर जे बाईकला लागतं ते तर आपल्याला कॅरी करावंच लागेल. चेन ल्यूब, चेन क्लीन मॅन्डेटरी तर आहे. बाईक राईड करून आपल्याला थेरपी मिळते, पण बाईकचं काय, बाईकला पण लागत असेल ना काहीतरी, म्हणून आता आपण अजून एका फ्रेंडला पिक करण्यासाठी जातोय. सध्या आपण विमाननगर जवळ आपल्याला जायचं आहे, चांदणी चौक. मग आपलं रूट डिसाईड होणार आहे, जे काइंड ऑफ डिसाईड झाला आहे, पण रस्ते जर खराब आहेत म्हणतात, तर मग काही सांगता येत नाही. तर ते पाहायचं आहे, तिथे जरा भेटून सर्वांना, म्हणजे आम्ही टोटल 4 जण. तुम्हाला पण अशीच एक्साइटमेंट होते का राईडला जाण्यासाठी? म्हणजे अशी एक्साइटमेंट मला तर दर राईडला होते यार. ज्या वेळेस मी मॉर्निंग राईडला जातोय, त्या वेळेस एक्साइटमेंट होते, भारी वाटतं एकदम. हा हा, मजा ही आ जाता है. हे चालू करण्याच्या नादामध्ये थोडासा रोड सुटला, पण रोड अजून पण खूप सुंदर आहे. आता आपण पोहोचलो खडकी जवळ. खडकी, तर इथून मुंबई बे पकडणार आहोत. हा, मुळा रोडवरून काय चांदणी चौक मध्ये जायचं आहे. तर कोणता रोड आहे मला तर माहित नाही, पण पुणे ग्रँड टूर
असे इव्हेंट सारखे झाले पाहिजेत. डेव्हलपमेंट जरी होऊ शकते. किती सुंदर रोड आहे यार, एक नंबर. या रोडला मी आलो आहे आधी, पण असा रोड, वाव. एक पण खड्डा नाही, स्पीड ब्रेकर नाही, स्मूथ रोड एकदम. ते करू शकतात पुण्यामध्ये, डेव्हलपमेंट करू शकतात, पण काहीतरी रिझन पाहिजे. लोक तर ऍडजस्ट करून घेत आहेत तसं, पण लोकांचं काय कोणाला पडलाय. किती सुंदर रोड दिसतोय यार, एकदम आजूबाजूला झाडं, एकदम प्रॉपर सिग्नलिंग, सर्व जागेवर सिग्नल्स, बोर्ड्स, सर्व साईन बोर्ड, स्मूथ रोड. अजून काय पाहिजे? अजून कोणी काय कंप्लेंट करू शकतो? ओके, तर पोहोचलो आहोत चांदणी चौक. अरे ये काय नूडल्स बना दिया. फर्स्ट टाइम आलो होतो तर मी इथेच फिरत बसलो होतो, मला रस्ता समजत नव्हता कुठे जायचंय. आता पण नाही समजत. काय पाषाण ओळशी. ओके. भाई त्यांनी ग्लोव्ज नाही घातले. प्रत्येकने 6 महिने घाटमध्ये समजेल, अशी थंडी वाजते ना. चला, तर आपला मीटअप झाला आहे चांदणी चौकामध्ये. अजून 2 जण जॉईन झाले. आता डायरेक्ट गणपतीपुळे. थंडी तर आहे, पण एक्साइटमेंट खूप आहे. सारखं एक्साइटमेंटच करताय. चलो चलो चलो, मजा आ रहा है. आता आपण डायरेक्ट चांदणी घाट, बुडिया घाट आहे यार हा. तर रात्री तर जास्तच सर्व लाईट एव्हरी नाईट. बच गया रे तू. केलाच होता भाई तू. आता पेट्रोल नसती केली तर चायला स्पीड ब्रेकर दिसतच नाही रात्री. झाला बोपदेव घाट क्रॉस झाला. चला, एक ब्रेक झाला, थोडा वेळ थांबलो, एक ब्रेक केला तामिनी घाट क्रॉस करण्याआधी. थंडी तर वाजत आहे, थंडी आहे, फॉग पण आहे. बापरे, थंडी किती. 273 किलोमीटर अजून. चला, तामिनी घाट क्रॉस करण्याआधी आपण या ट्रिपसाठी काय काय प्लॅन केलं, काय करणार आहोत आपण, हे सगळं बोलू, थोडंसं डिस्कस करूया. जर तुमच्यापैकी पण कोणी असेल, प्लॅन करत असेल ट्रिप कोस्टल राईड, तर त्यांच्यासाठी इझी होईल. ते मी पण थोडाफार रिसर्च केला की कसं करू शकतो काय. मी एकदम कॉन्क्रीट असं प्लॅन नाही येत, पण लेट्स सी. कारण प्रॅक्टिकलच्या तिथे आम्ही गेल्यावर जसं जमेल तसंच आम्ही करू शकतो ना. असं पेपरवर लिहून सर्व पॉसिबल नाही होत. सिच्युएशननुसार पण पाहावं लागतं. आता आम्ही 4 वाजता निघणार होतो, पण आम्हाला झाला लेट. 5 वाजले निघण्यासाठी. त्याच्यावर असं गेलो की 7 पर्यंत तामिनी घाट क्रॉस करू, पण नाही जमलं. तर 7 वाजून गेलं, पण तामिनी घाट पण नाही गेलं. झालं मग. आताच एक इन्सिडेंट झाला. मी चहा पिण्यासाठी थांबलो, मी काय रेकॉर्ड केलं ते पाहत होतो. मग पाहता हातातून मोबाईल सुटला, सॉरी ॲक्शन कॅमेरा सुटला, आणि लेन्स कव्हरवर थोडासा एक क्रॅक आला आहे. तर त्यामुळे थोडी डिस्टॉर्टेड लाईन्स दिसत असतील. करूयात, लवकरच चेंज करू. यस, दिस इज माय फ्रेंड अनिश. ये भी अपना कॉलेज का दोस्ती है. दिसोली काय गाव? दिसली गाव, ये तो कुछ अलग नाम है भाई. तर आता आपण दिसली गावामध्ये आलो. आपण जरा टॉपिक पासून भटकलो. तर आपण हा प्लॅन करत होतो की मी तुम्हाला प्लॅन सांगणार होतो की आम्ही कसं डिसाईड केलं. त्याच्या आधी या राईडसाठी मी काय प्रिपरेशन केलं ते पण सांगूया. तर मी टॉप बॉक्स एक अटॅच केला, त्यानंतर थोडेसे ब्लाइंड स्पॉट मिरर्स पण लावले, दिसत असतील तुम्हाला. आणि एक जेल सीट घेतली आहे
लॉंग टुरिंगसाठी कम्फर्टेबल असेल तर. बिकॉज मी लॉंग टुरिंगमध्ये मला हे स्टॉक सीट कम्फर्टेबल नाही होत म्हणून. पण फरक फायदा तर आहे जेल सीटचा. म्हणजे खूप जे व्हायब्रेशन्स असतात बाईकचे ते जाणवत नाही. जे छोटे छोटे स्पीड ब्रेकर्स असतात, छोटे खड्डे असतात ते जाणवत नाही. ते एकदम स्मूथ एक्सपिरियन्स होतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी टॉप बॉक्स मी JDRचा लावलेला आहे 46 लिटरचा. आणि टॉप रॅक लेजेंडरी कस्टम्सचा आहे स्पीड 400साठी. तो मला प्राइसिंग पाहिलं तर 3200 आहे त्याची प्राइसिंग. आणि टॉप ट्रॅक मला 8500चा असं समथिंग काहीतरी. ते टोटल 12,000पर्यंत गेलं आहे. आणि मग बाकीचे असे मायनर वगैरे खर्च आहेतच. अजून हे समोर मी लावलेला बाईक कॅमेरा माउंट बाईकसाठी, त्यांच्यासाठी थांबावं लागेल का इथं. तेच बघूयात आता. सनराईज पाहायला मिळेल आजकाल. आणि सनराईजमध्ये गोष्टच वेगळी असते. ब्युटिफुल ब्युटिफुल. हां, अजून एक गोष्ट मी विसरलो होतो की मी अँटी फिल्टर घेतलं आहे. अँटी फिल्टर सॉरी, सनग्लासेस फॉर कॅमेरा. चलो मुळशी रोड एक जण तर आहे, दुसरा कुठे गेला. बूम बूम बूम. मुळशी रोड. मुळशी रोड नंतर ताम्हिणी घाट. इथे डॅम आहे मुळशी डॅम म्हणून. इथे डॅमचं पाणी येते. भारी आहे यार हा पण रोड, एकदम मस्त रोड केला हा. मी दरवेळेस जर मी कधी ताम्हिणी घाट राईडला आलो तर मग माझा स्पॉट असतो, हाच स्पॉट असतो. इथे बसण्यासाठी जागा आहे. येस, दॅट्स इट. इथून खूप मस्त व्ह्यू मिळतो. इथेच बसत असतो मी दरवेळेस आल्यावर. आज आपण ताम्हिणी घाटच्या पुढे जाणार आहे. बरं ठीक आहे. कधी दूर दूर कधी तू समोर. कोणतं गाव आहे? अच्छा, नाही हॉटेल आहे तर मग